तू सांग ना, तुझं काय उत्तर आहे? काव्या, अगं सांग ना काय ते. बरं तुला वेळ घ्यायचा असेल तर ठीक आहे ना. माझा होकार आहे. अगं बाई, अभिनंदन. च्या मनासारखं झालं. थांबा आता सगळ्यांचे गोळ करूया तोंड. हे घ्या आणि तू घे. माधवराव अभिनंदन. अरे तुमचं पण अभिनंदन. आता पुढची बोलणी लवकर करून घेऊया आपण. हो लगेच लगेच. अगं मालती, असं शुभ कार्यात पेढे सांडणं म्हणजे उगाच अनिष्ट नको व्हायला बाई काही. काही नाही होणार. घे सगळं छान होईल. तोंड गोड कर. घाबरू नको, सगळं ठीक होणार. अभिनंदन. तुझं पण अभिनंदन. काय ताईसाहेब, बहिणीचं लग्न ठरलं तर खुश दिसताय. मग तुम्ही खुश नाही आहात का केदार भाऊजी? हा, खरं खरं सांगा, का खुश आहात? काव्याचं लग्न ठरलं म्हणून खुश आहात का ठरलं बाबा एकदाचं काव्याचं लग्न म्हणून खुश आहात? हे बघ, लग्न तर ठरलंय आणि सगळ्यात जास्त कामं तुला राहणार आहेत. एकीकडे उपवास चालू आहे, दुसरीकडे आता लग्नाची बोलणी सुरू आहे. त्यामुळे ताईसाहेब कंबर कसून तयार राहा. मी तर खुश आहे. सगळं करेन मी. आत्याच्या मनात आईबद्दल अजूनही गैरसमज आहेत, म्हणून अजूनही ती रागवलेलीच आहे. या लग्नाच्या निमित्ताने तो राग जर कमी झाला ना, तर खरंच खूप बरं होईल. आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. मी सगळी कामं मनापासून करणार आहे. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील बॉस. तू जे काही करतेस ना, ते अगदी मनापासून करतेस. आता खांडेकरांच्या घरात गुन्हेगार आहे हे माहिती असून सुद्धा तू सून म्हणून तुझे सगळे कर्तव्य पार पाडतेस. आणि या घरात बघितले ना मी, मोठी मुलगी म्हणून तू सगळी कामं करतेस. त्यामुळे सगळं चांगलं होणार आहे. टेक्नोचा व्हॉइस नोट आहे. येत्या काही दिवसात तुला एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. काय, कुठे, कसं, सगळं काही वेळ आल्यावर सांगेन. काय या घरामध्ये ना प्रत्येकाचंच माझ्यावर लक्ष आहे आणि या सिच्युएशनमध्ये मी आत्ता अजून काही केलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल. युवराज, तुझ्या वाट्यात अडवं येणाऱ्यांना बाजूला कसं करायचं ही माझी जबाबदारी आणि मी दिलेलं काम पूर्ण करायचं ही तुझी जबाबदारी. आता धंद्यातून तुला माघार घेता येणार नाही एवढं नक्की. ही जी कोणी व्यक्ती आहे ती खूप हुशार आहे. AI जनरेटेड व्हॉइसचा वापर करतात जेणेकरून हे कळू नये की स्त्री आहे की पुरुष. पण ही गोष्ट मात्र खरी आहे की मागच्या वेळेसचा आवाज आणि या वेळेसचा आवाज वेगळा आहे. पण ही ओळख त्याला फक्त युवराजपासून लपवायची नाही आहे. त्याला माहिती आहे की त्याच्यावर कोणीतरी लक्ष ठेवू नये. असू शकतं. बॉस, म्हणजे युवराजला नवीन असाइनमेंट मिळणार. आणि या कॉलवरून असं वाटतंय की ह्या व्यक्तीचं आपल्या घरावर बारीक लक्ष आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या व्यक्तीमध्ये तितकी ताकद आहे की जर त्याच्या वाटेमध्ये कोणी आडवं आलं तर तो त्याला बाजूला करू शकतो. पण ती व्यक्ती जास्त काळ लपून राहू शकत नाही. चल निघायला हवं. चल. आई, अगं काय झालं? काय तुला नाही कळणार. काव्या, तू लग्नाला होकार दिलास मला
खरंच एवढी धाकधूक लागून राहिली होती ना. का का म्हणजे ज्या आविर्भावात तू सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होतीस ना, मला असं कळतच नव्हतं काय बोलशील काय नाही. एवढी भीती वाटत होती. नशीब त्या केदारने सावरून घेतलं सगळं. आई, मग आहेच माझा केदू तसा. म्हणजे केदार अजून आहेच का केदार? एवढं काही वेगळं बोलला नाहीये तो. जे खरं आहे तेच बोललाय. आहेसच तू तशी. तुझ्या ओठांवर एक पोटात एक असं नसतंच ना. जे आहे ते तू सांगून टाकतेस आणि तेच त्याने त्यांना सांगितलं. एवढं काय कौतुक त्याचं? हसायला काय झालंय ग? जाऊ दे, केदारबद्दल कशाला बोलायचंय आपण. तुझं सांग. माझं काय ठरलंय ना माझं लग्न आता. काव्या, मला खरं खरं सांग, तुला नक्की तो मुलगा आवडलाय ना? आई अगं खूप. तो ना अगदी केदू सारखा आहे. काव्या, म्हणजे वैभवचा स्वभाव तो अगदी केदू सारखा आहे, समजूतदार. आई, मला असं झालं होतं की मी वैभवकडून कधी नकार ऐकते, पण दुसऱ्या क्षणाला मला तो आवडायला लागला. मी ना माझ्याबद्दल आणि केदूबद्दल त्याला सगळं सांगितलं. काव्या, काय वेडीबिडी झाली आहेस का तू? अगं हे सगळं सांगायची काय गरज होती त्यांना? आता त्याचा फोन आला आणि नकार दिला तर. आई ऐकून तर घे. दुसरं कोणी असताना तर माझ्याविषयी मत बनवून मला नकार दिला असता, पण वैभवनी तसं नाही केलं. त्यांनी मला समजावून सांगितलं, मला समजून घेतलं, शांतपणे माझं ऐकून घेतलं. आणि वैभव खूप समजूतदार आहे ग, खरंच खूप समजूतदार आहे. आई, आई अगं काय झालं? तुला आवडला नाही का मुलगा? आपण लगेच नकार देऊ. हा, तुझ्यापेक्षा महत्वाचं माझ्यासाठी कोणीच नाहीयेस का तू? आनंदाश्रू आहेत हे. आज तुझे वडील असायला पाहिजे होते हे बघायला. आता देवाच्या मनात जे आहे, देवाच्या मनात वगैरे काही नाही. देवाच्या मनात काहीही असलं ना तरी तुझ्या वडिलांचा जीव त्या वसुधामुळेच गेलाय. बघ, तारिणीने किती पुढे पुढे करू देत, किती जुळवून आणू देत, मी हे नाही विसरू शकत की ती त्या वसुधाची मुलगी. आणि तिच्यामुळे जर तुझ्या सुखात काही विघ्न आलं ना तर मी शांत बसणार नाही. हो हो, मी पोहोचले दादा. तुम्ही पोहोचलात की कळवा. आलीस तू? हो. एकटी झाली? सुनबाई कुठे? तिला फुलं घ्यायची होती ना, म्हणून मग मी दादा बरोबर पुढे निघून आले. तिला ना निमित्त हवं असतं घराबाहेर फिरण्यासाठी सतत. उद्या पूजेसाठी फुलं हवी होती ना, म्हणून ती आणि केदार. हे जे करतेस ना तेच थांबव. तुला ते केदार तारणी जसे वाटतायत ना तसे नाहीयेत, कळतंय का? मी काय बोलते तुझ्या लक्षात येते का? डोक्यात जाते काही? हो. बरं, ते राहू देत. मला सांग, कसा झाला बघण्याचा कार्यक्रम? छान झाला एकदम. अहो, ती काव्या जे आहे ते एकदम स्पष्ट बोलली आणि आमचा वैभव बघतच राहिला. असं असावं मुलीच्या जातीने. वहिनी, पुढची बोलणी होतील तेव्हा तुम्हीही चला. हा, मला ना हे सगळं भाऊजींना पण सांगायचंय. आले. हा ग थांब थांब, ते दोघेही बाहेर गेलेत, बँकेत गेलेत, एक महत्वाचं काम आहे त्यांचं म्हणून. अच्छा. आणि तसंही पुढाकार घ्यायला इतकी मंडळी आहेत म्हटल्यानंतर तुला आता आमची काय गरज आहे? असं काय बोलताय वहिनी? मग काय बोलायचं? मी सांग ना, तुला खरंच आमची काय गरज? लग्नाची सगळी जबाबदारी पार पाडण्यासाठी तुझे लाडके केदार आणि तारिणी आहेतच ना.